खामगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या 4 पुलांची पुनर्बांधणी होणार असून 17 मे रोजी राज्याचे कामगार मंत्री तथा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते या पूल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले। 7.5 कोटी रुपये खर्च करून हे मजबूत व प्रशस्त पूल बांधण्यात येणार आहेत। नामदार आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली असून विकासाची ही घोडदौड अजूनही सुरूच आहे। शहरातील वाहतूक व्यवस्थेत मूलभूत सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रभाग क्रमांक 6 मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानाजवळील पूल कामाची किंमत 99.66 लक्ष, शहर पोलीस स्टेशन ते अग्रेसन चौक रस्त्यावरील पूल कामाची किंमत 154.51 लक्ष, प्रभाग क्रमांक 5 मधील वीर सावरकर उद्यान ते महाकाल चौक रस्त्यावरील पूल कामाची किंमत 234.39 लक्ष व प्रभाग क्रमांक 8 मधील मेन रोड वरील फरशी पूल कामाची किंमत 251.21 लक्ष या महत्त्वपूर्ण पुलांची पुनर्बांधणी करण्याचे काम नामदार फुंडकर यांच्या प्रयत्नांनी मंजूर करण्यात आले असून या 4 पुलांच्या बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी उपमुख्याधिकारी आनंद देवकते, नगर अभियंता प्रभाकर लबडे, उप अभियंता राजेंद्र मस्के, वरिष्ठ लिपिक सुधीर राऊत, वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन कंपनी पुणेचे प्रतिनिधी, परिसरातील नागरिक, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लवकरच या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। आपल्याला माहिती आहे की 4 पूल फार अरुंद स्वरूपाचे होते। विशेष करून आपल्या पोलीस स्टेशन जवळचा हा जो पूल आहे हा आता मध्यंतरी खचायला सुरुवात झाली होती। ग्रीन पार्क जवळील जो पूल आहे तो अगदी अरुंद होता। फरशी पूल जर आपण पाहिला असेल तर तो या गावाचा मुख्य चौक आहे, तो अधिक प्रशस्त झाला पाहिजे। त्या दृष्टीने आम्ही या सगळ्या पुलांचं काम हाती घेतलं। आज रायगड कॉलनीतून जाणारा जो पूल आहे तोही धोकादायक होत होता, म्हणून या सर्व पुलांचं नूतनीकरण झालं पाहिजे या दृष्टीने आम्ही सरकारला पाठपुरावा केला होता। आणि हे गतिमान सरकार आहे, देवेंद्रजींचं सरकार आहे की जे कधीही मागितल्यावर नाही म्हणत नाही। या खामगावसाठी आजपर्यंत इतिहासात कधी आला नसेल एवढा निधी देवेंद्रजींमुळे, अजितदादा, एकनाथरावजी शिंदेमुळे आपल्या शहराला प्राप्त झाला आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज हे उद्घाटन होतं। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।